ग्रंथ अध्ययन करण्याचे पूर्वी अनुबंध चतुष्टय कळल्याशिवाय विवेकी पुरुषाची प्रवृत्ती होत नाही। कुठलाही ग्रंथ तुमच्या समोर ठेवला तरी त्या ग्रंथाचा अनुबंध कळल्याशिवाय तो ग्रंथ वाचावासाच वाटत नाही। तर अनुबंध कशाला म्हटलंय? अनुबंध चतुष्टय। कुठलाही ग्रंथ वाचण्यासाठी माणसाची इच्छा व्हावी, माणसाला ओढ लागावी। काय? कुठलाही ग्रंथ वाचण्यासाठी माणसाला इच्छा व्हावी, तीव्र इच्छा व्हावी। त्याची ओढ लागावी। याच्यासाठी उपमान सांगता येईल, है ना? सुंदर तुकोबारायाचं काय, ज्ञानेश्वर महाराजांचा एक अभंग आहे। ओढ कशी असली पाहिजे, कशाची? परमार्थाची ओढ कशी असली पाहिजे। होय ना? त्याच्या अगोदरचं चरण, तिथे परिमळाची धार भ्रमर ओढी, काय म्हटलेलं आहे? परिमळाची धार भ्रमर ओढी, तैसी तुझी गोडी लागो मज, लागो मज, आहे ना? पुढे काय म्हणतात? अविटगे माये विटेना, जवळी आहे परी भेटेना, अशा तऱ्हेने म्हणतात ना। तर परमार्थाची ओढ ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला परमार्थाची ओढ कशी असली पाहिजे, की जशा तऱ्हेने परिमळाची धाव किंवा धार, काय शब्द आहे माहित नाही त्या ठिकाणी, परिमळाची धाव भ्रमर ओढी, है ना? परिमळ धावतोय, त्याच्या पाठीमागे भ्रमर पण धावतोय आणि त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतोय, है ना? तो परिमळाची धार भ्रमर ओढी, अशा तऱ्हेने इच्छा असली पाहिजे, उत्सुकता असली पाहिजे, है ना? तर तुम्हाला आवड, उत्सुकता ती तुमची पूर्व कर्माप्रमाणे ठरलेली असते। आणि या जन्मामध्ये तुम्ही जे काय कर्म केलेलं आहे, सत्कर्म केलेला आहे, पुण्यकर्म केलेलं आहे, त्याप्रमाणे ही काय करलेली ठरलेली असते। तर जे परमार्थाचे रसिक आहेत, ते परमार्थाचे रसिक कुठलाही ग्रंथ पाहताना, आजकाल छपाईचे माध्यम खूप झालेली आहे आणि छपाई करणाऱ्याला पैसेही देणारे खूप आहेत। त्याच्यामुळे लोक ग्रंथ छापत असतात आणि लोकांना वाटतही असं असतात, है ना? काल माझ्याकडे 2 मुली आल्या होत्या आणि म्हणत होत्या, आम्ही साहित्याची सेवा करतो, कुठल्या तरी मठाची 2-4 पुस्तकं आहेत, ती पुस्तकं मला द्यायला लागले ते मुले। आता आम्ही कसं वागावं मग सांगा? आम्ही सांगितलं की उगीच दुसऱ्या कोणाला तरी देऊन टाक, माझ्याकडे नको, माझ्याकडे पुस्तकाचा संग्रह खूप आहे, मला ही पुस्तकं नको, है ना? कोणी काही, कोणालाही पैसा मिळत असतो, कोणी छापणारे असतात, मग काही पुस्तकं छापत असतात। पण अध्यात्माचा रसिक जो आहे
तो रसिक काय बघेल? सगळी पुस्तकं कोणी देत होय तर दे 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 दे. ती काय नोटा आहेत का की घ्यायला, जमा करायला आणि बँकेत टाकायला? आहे ना. जर वाचली जाणार नसतील तर मग पुस्तकं घेऊ नये, पुस्तकाचा अनादर करू नये. असं आपलं वाटतंय तो देतोय तर अनादर कशाला करतोय? पण जीवनामध्ये आयुष्य अल्प आहे, बरोबर आहे ना, आणि मनोरथ असंख्य अनंत आहेत. त्याच्यामध्ये परमार्थाच्या वाचनाला वेळ तरी किती मिळणार आहे? किती जणांना वेळ असतो? बरोबर आहे ना. तरी पण परमार्थाचा रसिक असेल तर तो बघेल कुठलं पुस्तक आणताय तुम्ही. विचारसागर, ठीक आहे, विचारसागर आणताय तर ह्या ग्रंथात काय लिहिलेलं आहे, कशाविषयी सांगतायत? तो बोलतोय हा ग्रंथ ज्ञानाचा ग्रंथ. मग मला ज्ञानाची आवड आहे. मग कोणाचं ज्ञान? जीव आणि ब्रह्माच्या ऐक्याचं ज्ञान. हे प्रयोजन झालं है ना, विषय झाला. आणि मग हे कोणासाठी योग्य आहे? ज्याला ब्रह्मज्ञान झालेलं नाही त्याला. हा अधिकारी आला तेव्हा विषय, अधिकारी, प्रयोजन आणि संबंध या 4 गोष्टी तुम्ही समोरच्या माणसाला समजावून सांगितल्या आणि हा ग्रंथ तू का वाचला पाहिजे असं सांगितल्यानंतर मग त्या ग्रंथाची इच्छा होते, अधिक तीव्रतर असेल तर ओढ होते आणि तो माणूस तो ग्रंथ वाचू लागतो. तो कोणीही माणूस कोणताही ग्रंथ त्याच्या हातात दिल्यानंतर विचारेल की हे पुस्तक कसल्या विषयी? संगीताविषयी आहे का? तर मला रुची नाही. मग नृत्याविषयी का? मला रुची नाही त्याच्यामध्ये. मग तुम्हाला रुची कशामध्ये आहे? मला वेदांताची रुची आहे. मग हे घ्या वेदांताचं पुस्तक, आहे ना. तर मग ते पुस्तक वाचलं जावं याच्यासाठी काय असतं? अनुबंध चतुष्टय कळल्याशिवाय विवेकी पुरुषाची प्रवृत्ती होत नाही. विचारी पुरुष जो आहे, विवेकी पुरुष आहे, या पुरुषाची अनुबंध चतुष्टय कळल्याशिवाय विवेकी पुरुषाची प्रवृत्ती होत नाही. म्हणून अनुबंध प्रथम सांगतात. हे सगळं सांगितलेलं आहे, चर्चा झालेली आहे ना. अनुबंध चतुष्टय कोण? पहिला अधिकारी, विषय, प्रयोजन, संबंध यास अनुबंध चतुष्टय म्हणतात. झालं? हे लक्षात ठेवलं ना. आता हे विसरायचं नाही. काय अनुबंध चतुष्टय जाणल्याशिवाय कुणाचीही कुठलाही ग्रंथ वाचण्यामध्ये प्रवृत्ती होत नाही. म्हणून अनुबंध चतुष्टय सांगितलेच पाहिजे. तर त्याच्यामध्ये अनुबंध चतुष्टय म्हणजे 4 अनुबंध वाचण्यासाठी प्रवृत्ती होणाऱ्या गोष्टी. किती? 4. कोणला? अधिकारी, विषय, प्रयोजन, संबंध. अधिकारी, विषय, प्रयोजन, संबंध, आहे ना. आता अधिकाऱ्याचे वर्णन हे झालेलं आहे ना सगळं. परत आपण त्याचं काय करतोय? अनुवाद करतोय, पुन्हा पारायण करतोय. मनुष्य मात्राच्या अंतःकरणात 3 गोष्टी असतात, 3 दोष असतात, है ना. विधान कुठलं? मनुष्य मात्राच्या अंतःकरणामध्ये त्रिदोष असतात, 3 दोष असतात. आता हे 3 दोष कुठलं? आता त्रिदोष कफ, वात और पित्त हे पण आहे, पण त्याला धातू दोष म्हणतात. काय म्हणतात? धातू दोष म्हणतात. त्यांचं वर्णन करताना मनुष्याच्या जीवनामध्ये धातू दोष कोणते तर ते सांगायचं. वात, पित्त, कफ, आहे ना. पण ज्ञानाच्या प्रांतामध्ये मनुष्याच्या अंतःकरणामध्ये त्रिदोष असतात. तर ते 3 दोष कोणते सांगितलेले आहेत? मल, विक्षेप आणि आवरण. अधोरेखा करा. 1, 2, 3 असं लिहून टाका. झालं?
हे 3 दोष असतात. ह्याच्या अंतःकरणामध्ये पाप आहे ना. हे ओळखण्याचं काही साधन आहे का? ह्याच्या अंतःकरणामध्ये पाप आहे, हे ओळखण्याचं काही साधन आहे का? स्त्रिया ओळखतात की नाही? समोरच्या माणसाच्या अंतःकरणात पाप आहे हे ओळखू शकतात की नाही? कसं? होय की नाही? आणि त्याची नजर कुठे आहे, काय करते, काय शोधते, हे बरोबर समोरच्या बाईला ओळखता येतं की नाही? येतं ना, है ना. तशाच तऱ्हेने ह्याच्या अंतःकरणामध्ये पाप आहे. हे कशावरून ओळखायचं? अनुमान कसं करायचं? त्याला निषिद्ध करण्याची वासना होत आहे ना. काय होत आहे? जे लोक साधा सुद्धा सामान्य रस्त्यावरचा माणूस जे काम करणार नाही है ना, ते माणूस हा तरुण करतोय उघड्यावर है ना, तर आपण काय म्हणणार? याच्या अंतःकरणामध्ये पाप आहे. तेच सांगतंय बघा. निषिद्ध कर्म करण्याच्या वासनेवरून हा हेतू आहे ना. अंतःकरणात मलाचा म्हणजे पापाचा निश्चय होतो. याच्या अंतःकरणामध्ये पाप आहे का? तर याला निषिद्ध कर्म करण्याची काय होते? वासना होते. याला निषिद्ध कर्म करण्याची इच्छा होते. निषिद्ध कर्म करतोय. का करतोय? का करतोय? तर त्याच्या मळाचा पापाचा निश्चय होतोय. बाहेर त्याच्या मळ आणि पाप याच्या अंतःकरणामध्ये पाप असलं पाहिजे म्हणून तो निषिद्ध कर्म करतोय. पाप असल्यानंतरच निषिद्ध कर्म करेल है ना. आणि पुण्य असेल तो निषिद्ध कर्म पाहून डोळे मिटून येईल. बरोबर ना. आता मळाचा मळ म्हणजे पाप, बरोबर आहे ना. वर किती दोष दिले? मल, विक्षेप आणि आवरण. मळ म्हणजे पाप है ना. मळाचा निश्चय कसा होतोय? निषिद्ध कर्म करण्याच्या प्रवृत्तीवरून काय होतोय? कशाचा निश्चय होतो? ह्यांच्या अंतःकरणामध्ये पाप आहे अशा तऱ्हेचा निश्चय होतो. बरोबर आहे. आता याच्या अंतःकरणामध्ये विक्षेप आहे. हे कसं काय ओळखणार? हा, मनाच्या नाही, त्याच्या इंद्रियाची चंचलता राहते, मनाची चंचलता राहते, शरीराची चंचलता राहते, सगळी चंचलता राहते है ना. त्याच्या काया, वाचा, मन या तिन्ही गोष्टीमध्ये चंचलता असते. भरपूर भरून ओसंडत असते बाहेर है ना. तर त्याला आपण सगळेच जण एक दुसऱ्याला ओळखतात ना. हे चंचल आहे ना. चंचल आहे म्हणजे काय? स्थिर बसत नाही है ना. जिथे बोलायला नाही पाहिजे तिथे ते बोलताय, जसं वागायला नाही पाहिजे तसं ते वागताय है ना. याचा अर्थ काय झालं? याच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये चंचलता भरलेली आहे आणि तीच त्याच्या वाणीमध्ये, शरीरामध्ये, इंद्रियामध्ये वाहून जाते. बरोबर आहे. तर काय सांगितलंय? विक्षेप. विक्षेपाचा निश्चय कशावरून करायचा? चंचलतेवरून विक्षेपाचा निश्चय करायचा है ना. या माणसाला विक्षेप आहे हे कसं समजायचं? चंचलतेवरून समजायचं. शांत वृत्ती त्याची नाहीच आहे. हर प्रत्येक वेळेला काय करतोय? नको त्या गोष्टी बोलतोय, नको त्या वागतोय, नको तशाच गोष्टी करतोय. याचा अर्थ आहे तो चंचल आहे. याला निश्चय काही झालेला नाही.
पण आपण निश्चय करतो की ह्याच्यामध्ये चंचलता आहे. आता आवरण आहे. आवरण कोणाचं? अज्ञान रूप आवरण. आवरण म्हणजे अज्ञान. देहादी पदार्थाचे ठिकाणी मी व माझे अशी बुद्धी होते, त्यावरून अज्ञानाच्या आवरणाचा निश्चय होतो. अज्ञान रूप आवरण याच्यावर आहे. हे कसं होऊन? त्याच्या वर्णनामध्ये, त्याच्या बोलण्यामध्ये, त्याच्या वागण्यामध्ये मी आणि माझे या दोन शब्दाचा भरपूर मसाला घातलेला असतो, है ना. मी आणि माझे, मी आणि माझे हे त्याच्या वर्तनामध्ये सारखं दिसत असतं. तर त्याच्यावरून का आपण काय म्हणावं? काय म्हणावं? याला अज्ञान रूप आवरण आहे. आता 3 गोष्टीचा निश्चय करा. है ना. आता पहिला निश्चय करायचा आहे. कशाचा निश्चय करायचा आहे? दोष कुठले आहेत? पहिले 3 दोष कुठले? मल, विक्षेप आणि आवरण. हे लक्षात राहील का? मल, विक्षेप आणि आवरण. बरोबर आहे ना. हे 3. मलचा अर्थ काय? आपण विष्ठा नव्हे. या ठिकाणी मळाचा अर्थ काय? पाप. काय? पाप है ना. तर या मळाचा विक्षेप कसा करायचा? तो निषिद्ध कर्म करतोय म्हणून आपण निश्चय करतो की हा पापी आहे, याने पाप केलेला आहे म्हणून तो असा वागतोय. बरोबर आहे ना. दुसरं, याला विक्षेप आहे. याचा निश्चय कशावरून करायचा? त्याची वाणी है ना, मन, देह याच्यावरून चंचलता आहे, त्याच्यावरून काय करायचं? याला विक्षेप आहे असं मानलं जातं. बरोबर आहे ना. आणि ह्याच्यामध्ये अज्ञान आहे. याचा निश्चय कसा करायचा? याचा निश्चय कसा करायचा? मी आणि माझी अशी बुद्धी ज्याला होते. दरवाजा जरा बंद करा, ही हवा मला आजारी पडणार. मी आणि माझे ही बुद्धी दिसायला लागली की काय म्हणायचं? याला काय? याला आवरण आहे असं म्हटलं जायचं. याला काय? आवरण आहे असं म्हटलं पाहिजे. आता बघा, आपल्या अंगात रोग आहे. कुठला रोग आहे याचा अंदाज डॉक्टरला लागतो की नाही? लागतो ना. पण डॉक्टरला लागण्यासाठी तो काय करतो की कानाची नळी आपल्या छातीवर ठेवून काय करतो? आवाज ऐकतो ना, है ना. दुसरी गोष्ट, हात हातात घेतो आणि नाडी तपासतो की नाही, नाडीची ठोके करतो ना. हे नाडीचे ठोके सामान्य नसले तर ह्याच्यामध्ये रोग आहे ना. तो रोगाचं निदान झालं कशावरून? नाडीच्या ठोक्यावरून आणि हृदयाच्या ठोक्यावरून. बरोबर आहे ना. आता निदान करतो आपण, रोगाचं निदान करतो. ते कशासाठी करतो? हा, रोग निवारण करण्यासाठी, दूर करण्यासाठी ना, है ना. इथे आपण डॉक्टरने कुठल्या याचं दोषाचं निदान केलं? मल, विक्षेप आणि आवरण, है ना. हे निदान केलंय कशासाठी? ते दूर करण्यासाठी. साधी गोष्ट आहे. कशासाठी? बरोबर आहे. ते वेद विहित निष्काम कर्म, एक उपासना व ज्ञान या 3 उपायांनी मल, विक्षेप, आवरण याची निवृत्ती होते. बरोबर आहे ना, है ना. वैदिक कल्याण निष्काम कर्माने
आहे ना. वेदाने सांगितलेल्या निष्काम कर्माने मल दूर होतो. उपासना केल्याने विक्षेप दूर होतो आणि ज्ञानाने अज्ञान रूप आवरण दूर होतो. बरोबर आहे. काय गोष्टी सांगितल्या, किती गोष्टी सांगितल्या. पहिलं काय सांगितलं, त्रिदोष सांगितले है ना. 3 दोष कुठले, मल विक्षेप आवरण है ना. हे आपल्यामध्ये मल आहे की नाही, विक्षेप आहे की नाही, आवरण आहे की नाही, हे कसं जाणायचं. निषिद्ध कर्मामध्ये मनाची ओढ दिसायला लागली की समजायचं निश्चित पाप आहे ना. पुढे काय झालं, चांचल्य दिसायला लागलं की समजायचं की विक्षेप आहे. आणि मी आणि माझा असं करायला लागला की काय समजायचं, याला आवरण आहे. बरोबर आहे ना. 3 गोष्टीचं निवारण, 3 गोष्टीचं निदान झालं. मला आहे, आक्षेप, विक्षेप आहे आणि काय आवरण आहे. आता याचं निदान कशासाठी केलंय, यांचं निराकरण करण्यासाठी, हे दोष दूर करण्यासाठी दोषाचं निदान करावं लागतं. ते दोष कसे दूर होतील, निष्काम कर्म केलं तर काय होईल, मळ म्हणजे पाप दूर होतील है ना. पुण्य मिळेल, पाप कमी होऊन जाईल. बरोबर. निष्काम कर्म केलं, देवाला समर्पित वृत्तीने निष्काम कर्म केलं, न लगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा, असं मागत भगवंताच्या चरणी केलेलं कर्म समर्पण केलं की तुमच्या अंतःकरणामध्ये पुण्याच्या खुणा मारल्या जातात है ना. मग पापाच्या खुणा दबल्या जातात ना है ना. पाप काय होतं, पाप दूर होतं. बरोबर आहे. मल दूर करण्याचा उपाय काय, निष्काम कर्म. वेद विहित निष्काम कर्म हे काय, मल दूर करण्याचा उपाय आहे. झालं. आता पुढे उपासना. उपासना तुम्ही केलं, सकाळपासून नाम जप पूजा अर्चा करायला लागलं की मनाची जी, वाणीची जी, चिंतनाची जी विक्षेप आहे तो विक्षेप होऊन जातो ना. हो, कुठलंही तुम्हाला काम करायचं असेल ना तरी मन तुम्हाला काय करावं लागतं, एकाग्र करावं लागतं. बरोबर आहे ना. मन चंचल आहे आणि तुम्ही पूजेला लागलं, देवाची पूजा करायची, त्याच्याशिवाय तोंडात घासही घालायचा नाही. हे एकदा तुम्ही व्रत केलं है ना, मग तुम्हाला भूक त्रास देते का, नाश्ता त्रास देते का, नाही देत नाही. तुम्ही सर्वप्रथम उठता, शौच मुखमार्जन करून काय करता, आंघोळ करून देवाच्या पूजेला बसता. ठरल्याप्रमाणे काय करता, देवाची पूजा करता, 10-15 माळा जपता, पुन्हा 10-15 ओव्या म्हणता, ज्ञानेश्वरी झालं. हे झालं की तुम्ही मग दुसऱ्या कामाला लागता. बरोबर आहे ना. ज्याने संपूर्ण जीवन हे परमेश्वरासाठी वाहिलेलं, तो सबंध दिवसभर काय करत राहतो, हेच काम करत राहतो. इथे बाजीराव पाटील म्हणून त्या गीता भवन मध्ये होते. ते नेहमी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी यांचं चिंतन असायचं. कोणी आला नमस्कार केला तिथे म्हणायचे रामकृष्ण हरी. मग दुसरं काय बोललं का रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. मग समोरच्या माणसाला समजायचं. मग ते त्यांच्या शिष्याकडे जाऊन काय आपलं काय काम करायचं ते करून घ्यायचं. दक्षिणा द्यायचे, हे करायचं, भंडारा करायचा, काय करायचं, हे आपलं ह्यांचं चिंतन काय करायचं, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. तर याच्यामुळे काय होतंय, मन एकाग्र होतं. काय होतं हे ना, मन एकाग्र झालं का मनाचं चांचल्य संपून जातं. बरोबर आहे. उपासना केल्याने काय होतोय, विक्षेप दूर होतो. छान, विक्षेप दूर होतो.
आणि आवरण नाश कशाने होईल? ज्ञानाने. कशाने होईल? है ना. तर 3 दोष कुठले? आवरण. या 3 दोषांना दूर करण्याचे 3 उपाय कुठले? वेद विहित निष्काम कर्म, उपासना आणि ज्ञान. बरोबर आहे ना. हे 3 जर झालं तर क्रमाने काय? निष्काम कर्म तुम्ही करत राहिले, समर्पण वृत्तीने प्रेमाने जर कर्म करत राहिलं तर अंतःकरणामध्ये तुम्हाला पापाच्या उर्म्या राहणार नाही, पुण्याच्याच उर्म्या राहतील. है ना. उपासना केली तुम्ही, मग त्या ठिकाणी काय दूर होऊन जाईल? विक्षेप दूर होऊन जाईल, मन एकाग्र होत जाईल. आणि ज्ञानासाठी तुम्ही प्रयत्न केला. मी तू पण जाऊ दे दुरी एकच घोंगडी, पांघरू घरी तुकाराम महाराज म्हणतात तसे आपली पण वृत्ती होऊन जाईल ना. है ना. गोष्ट काय आहे की तुम्ही परमार्थ साधला. है ना. परमार्थ साधला तर तुम्ही काय साधलं हे तुम्हाला सांगता यायला पाहिजे की नाही का हो बाळासाहेब? जर तुम्ही 30 वर्ष 40 वर्ष ज्ञानेश्वरी वाचतायत, सांगतायत, तर ज्ञानेश्वरी वाचून तुम्हाला काय फायदा झाला हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे की नाही आलं पाहिजे ना. आणि ते ठोकपणे सांगता आलं पाहिजे. माझी ही वृत्ती बदलली, माझं हे बदललं, माझं हे बदललं, माझा असा निश्चय झाला, असं सांगता आलं पाहिजे की नाही आलं पाहिजे? आलं पाहिजे ना. ते जर तुम्ही सांगता न सांगता येता तुम्ही इकडची तिकडची बडबड करायला लागलात तर त्याला काय अर्थ नाही ना. तुम्ही आता 40-45 वर्ष ज्ञानेश्वरी सांगितली आहे, तर मग तुम्हाला ठोसपणे सांगता आलं पाहिजे की माझ्यामुळे, ज्ञानेश्वरीमुळे माझ्या जीवनामध्ये हा फरक पडलेला आहे आणि मी या टप्प्यावर आता आहे, हे सांगता आलं पाहिजे की नाही. मग सगळ्या संतांनी सांगितलंय की नाही सांगितलंय? सांगितलंय ना. तुकाराम महाराजांनी सांगितलं की नाही सांगितलंय? सांगितलंय. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की नाही? एकनाथ महाराजांनी सांगितलंय की नाही? है ना. नामदेव महाराजांनी सांगितलंय की नाही? सांगितलंय. मग हे सांगितलेलं आहे ना, हे पाठ करून ठेवा ना. काय माझं म्हणणं आहे, संतांनी कसं सांगितलं हे तुम्ही पण पाठ करून ठेवा, म्हणजे मग तुम्हालाही सांगता येईल ना तसं झालेलं असेल तुमच्यामध्ये तर. है ना. नाही तर मग ते केवळ पोपटपंची होणार. है ना. हा, जे तुकाराम महाराजांना सांगितलं आहे ना ते मला पण अनुभवाला आलंय, मग तुम्ही सांगू शकता ना. है ना. मला कोणी विचारलं तुम्ही कोण आहे, मी काय सांगणार? मी आत्मा आहे. है ना. मग माझी देहभावना गेली की नाही? माझी देहभावना गेली. मग तुम्ही व्यवहारात नाही करत का? व्यवहार करतो. है ना. नाही कसं करतो? करतो व्यवहार. है ना. पण व्यवहारामध्ये असताना सुद्धा माझी आत्मभावना जागृतच असते. तुम्हाला दिसतंय व्यवहार करताना, दिसू देत, माझं काय बिघडतंय? मीचा आत्मा आहे. है ना. दुसऱ्याची दृष्टी जशी असेल त्याप्रमाणे त्याला आपण दिसू. पण सगळ्यात महत्वाचं काय, दुसऱ्याला आपण काय दिसतो याच्यापेक्षा काय महत्वाचं सांगा? काय आपल्याला आपण कसे दिसतो? है ना. काय आपल्याला आपण काय दिसतोय हे महत्वाचं. हे लक्षात येत आहे का? दुसऱ्याचं थोबडं आपल्याला दिसतं की नाही, चेहरा आपल्याला दिसतो की नाही, पण स्वतःचा चेहरा वेडा वाकडा आहे का, वाकडा तिकडा आहे का, का त्याला फोडे फोडे आलेले आहेत का, काळा झालेला आहे का, काय झालेलं हे पाहायचं असेल तर काय करावं लागतं? मग स्वतःला तुम्ही आरशात पहा, आहे की नाही, की तुम्ही काय आहे ना. तर आपल्या समोर आरसा धरून त्याच्यामध्ये आपण कोण आहे हे तुम्ही पहा ना. है ना. दुसऱ्याला पाहता येतं, दुसऱ्याला सांगता येतं, दुसऱ्याला समजावता येतं,
पण स्वतःचा स्वतः आकळणं हे महत्वाचं. मी कोण आहे हे समजणं हे महत्वाचं आहे. पोपटपंची सगळे करू शकतात, काही नाही. ज्याला बुद्धी प्रतिभा आहे हो पोपटपंचीच करणार ना. आणि चांगल्या तऱ्हेने पोपटपंची करतात. कॉलेजमध्ये प्रोफेसर कसली पोपटपंची करतात सांगा बरं. किती प्रोफेसराबरोबर मी उभा राहिलो, दोघांना उभं केलं, तुम्ही तत्वज्ञानाविषयी बोला म्हणून त्यांना सांगितलं. आणि मलाही सांगितलं की स्वामीजी तुम्ही तत्वज्ञानासाठी तत्वज्ञानावर 4 शब्द बोला. तर फड कोण मारून देईल एवढं सांगा. हा गॅरंटी आहे तुम्हाला, प्रोफेसरच फड मारून देईल, है ना. पण तो फड मारून व्यासपीठ उतरल्याबरोबर तो सगळं विसरून जाईल. बरोबर आहे. आणि आम्ही जे बोलू ते आमचं जीवन असेल हे लक्षात येतं ना. पण त्या फळामध्ये आम्ही निश्चितच हरू, आम्हाला बोलता येणार नाही, है ना. कारण तो इकडचं पाश्चात्य तत्वज्ञान, हे झेन तत्वज्ञान, बुद्ध तत्वज्ञान, जैन तत्वज्ञान, अद्वैत, द्वैताद्वैत, अद्वैत, केवल अद्वैत, केवल अद्वैत, किती गोष्टी बोलून जाईल काय सांगता येत नाही, है ना. पण स्वतःच्या जीवनात उतरण्याविषयी पुराणातली वांगी पुराणात, हे समजलं का. किंवा सांगण्याचं काय तात्पर्य काय, या गोष्टी स्वतःला समजल्या पाहिजेत. हे गोष्ट दुसऱ्याला सांगण्यासाठी नसते, स्वतःमध्ये सुधार होण्यासाठीच या गोष्टी असतात. कारण या गोष्टी आपण विसरतो, है ना. तुकाराम महाराजांनी काय होतं, विसरतो माणूस. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. तर माझे हे छंद घेऊ नये हे त्याला काय कळत नाही का. कळतं, है ना. पण त्याचाच उपयोग तो करत राहतो. मुक्त असतानाही काय होतोय, जब आपल्या आपणच काय करतोय, स्वतःला बद्ध मानायला लागतो. चला पुढे. तर 3 उपाय, 3 दोष सांगितले. 3 दोषाच्या उपायासाठी 3 उपाय पण सांगितले. 3 उपाय कुठले, वेदविहित निष्काम कर्म, उपासना आणि ज्ञान. हे मल विक्षेप आवरण दूर करण्याचे उपाय आहेत. ज्या पुरुषाने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म व उपासना करून मल व विक्षेप हे 2 दोष निवृत्त केले असून फक्त स्वरूपाचे आवरण ज्याच्या चित्तात आहे व आवरण निवृत्ती करता जो साधन चतुष्ट युक्त आहे तो वेदांत शास्त्राचा अधिकारी म्हणावा. काय सांगितलंय, काय सांगितलं याच्यामध्ये. प्रश्न आहे वेदांत शास्त्राचा अधिकारी कोण, हा प्रश्न आलाय. कुठला आलाय, वेदांत शास्त्राचा अधिकारी कोण. कोणाला वाटेल की वेदांत शास्त्र मला कळावं समजावं तुमच्यासारखं, है ना. तर तो कोण, त्याचं लक्षण नेमकं काय. त्याच्या 2 गोष्टी झालेल्या आहेत. हा, त्याच्या मनातलं पाप गेलेलं नसेल तर तो अधिकारी नाही, है ना. त्याच्या मन एकाग्र झालेलं नसेल तर 2 तास इथे कशाला बसेल, तो बसेल का. तो इकडून तर सगळं सोडून डॉक्टर इथे कशाला येईल, है ना. काहीतरी प्रमाणात मन एकाग्र झालेलं असेल, है ना. आपण ऐकावं भाऊ असं वाटत असेल तर ही इच्छा देखील महत्वाची आहे ना. आपण जाऊन रविवारी ठिकाणी 3:30 सगळी कामं बाजूला ठेवून जाऊन ऐकावं, हीच एकाग्रता आहे ना. एकाग्रतेने ऐकावं. तर दोष कितने, केवढे आहेत, 3. कोण, मल, विक्षेप आणि आवरण, है ना. तो जो आज वेदांत ऐकायला तयार झालेला आहे ह्याचे तिन्हीच्या तिन्ही दोष दूर झालेत का. मग कुठले दोष दूर झालेत आणि कुठले नाही. हा बरोबर आहे ना, समजताय ना.
मळ आणि विक्षेप हे दूर झालेलं आहे. पण या वेळेला त्याच्यामध्ये काय आहे, ही सात्विक भाव आहेत है ना, आणि मन एकाग्रही झालेलं आहे. आपण ऐकावं असं वाटतंय, अरे नाही पण मन ऐकावं असं वाटतंय. मग कुठला दोष राहिलेला आहे? आवरण दोष राहिलेला आहे. बरोबर आहे ना? हे मल आणि विक्षेप हे दोष त्याने कधी नष्ट केलेले? बरोबर आहे, बरोबर ना? म्हणजे हे आता ऐकण्याच्या अगोदर तुम्ही साधू संतांच्या संगतीमध्ये राहिला असाल, तुम्ही स्वतः काहीतरी अनुष्ठानं केली असेल, उद्यापन वगैरे केलं असेल, काहीतरी केलं असेल, अनुष्ठानं केली असेल, देवाची पूजा केली असेल, अनेक कीर्तन प्रवचन ऐकली असतील, या सगळ्याचा परिणाम होतो की नाही होतो या जन्मात, आणि पूर्वजन्मातही केलेलं असेल. म्हणून तुमच्या मनातली पाप भावना ही काय झालेली असते? समाप्त झालेली असते. जे सगळं समाप्त झालेलं असं नसतं, ते पापाचे थोडेसे कण असतातच है ना. आणि मनाचा चांचल्य देखील काही प्रमाणामध्ये नष्ट झालेलं असतं है ना, आणि मनामध्ये एकाग्रतेची भावनाही आलेली असते है ना. हे दोन गोष्टी झालेल्या असतात. कुठल्या कुठल्या? हा, मल आणि विक्षेप हे दूर झालेले असतात. हे काय करण्यामुळे? या जन्मामध्ये किंवा पूर्व जन्मामध्ये मलक्षयासाठी, पापक्षयासाठी तुम्ही चांगली कर्म केलेली असाल, सेवा केलेली असाल, आणखी काय केलेलं असेल, अशी कर्म केलेली असाल. बरोबर आहे. दुसरं विक्षेप, उपासनेनेच विक्षेप दूर होतो. तो उपासना केली असेल, साधू संतांच्या सहवासात राहिला असाल, तर तुम्हाला विक्षेपही दूर झालं. मग राहिलं काय शिल्लक? आवरण. आवरण म्हणजे अज्ञान शिल्लक आहे. हे अज्ञान कशाने दूर होईल? ज्ञानाने है ना. मग आपण कोण राहिले? आता कोण राहिलो आहेत आपण? ज्ञानाची इच्छा, जिज्ञासा असणारे लोक झाले. आपण जिज्ञासू. आपणाला कुठलं नाव लागलं? जिज्ञासू. मुमुक्षू तर पहिलेही आहोत. मुमुक्षू आणि जिज्ञासू हे आपण झालेलं आहे ना. मुमुक्षू ज्याला मुक्ततेची तीव्र इच्छा आहे, या जन्मामध्ये मला मुक्त व्हायचंय, ही तीव्र इच्छा असली आणि त्याच्यासाठी उपाय आहे ज्ञान. त्या ज्ञानाची ही इच्छा असली पाहिजे, म्हणजे जिज्ञासू असली पाहिजे, तरच त्याच्या अंतःकरणावर ज्ञान चढेल, नाही तर चढू शकणार नाही. तर अधिकारी कोण आहे? राहिला कोण अधिकारी? अधिकारी कोण? ज्याने पूर्वजन्मात, या जन्मामध्ये मल आणि विक्षेप दूर केलेला आहे, तो काय होईल? अधिकारी राहील. आणि ज्या स्वरूप ज्ञान झालेलं नाही आहे असा माणूस काय राहील? अधिकारी. तीच गोष्ट इथे सांगितलेली आहे. ज्या पुरुषाने या जन्मी एक, पूर्वजन्मी दोन, निष्काम कर्म व उपासना करून मल व विक्षेप हे दोन दोष निवृत्त केले असून फक्त स्वरूपाचे आवरण ज्याच्या चित्तात आहे व आवरण निवृत्ती करता जो साधन चतुष्टय युक्त आहे. आता साधन चतुष्टय म्हणजे काय? इथे साधन चतुष्टय आलाय ना. साधन चतुष्टय युक्त आहे तो वेदांत शास्त्र विचाराचा अधिकारी म्हणावा है ना. बोला, वेदांत शास्त्राचा अधिकाराचं लक्षण तुम्ही कसं करणार? ज्याने या जन्मामध्ये किंवा पूर्वजन्मामध्ये निष्काम कर्म करून काय केलेलं आहे? मल आणि विक्षेप हे दोन्ही दोष निवृत्त केलेले आहे. केवळ स्वरूपाचं आवरण ज्याच्यावर आहे आणि ते निवृत्त करण्याची ज्याला इच्छा आहे आणि त्याच्यासाठी जो ज्ञान प्राप्तीची इच्छा धरतोय तो अधिकारी. ज्याच्यामध्ये मुक्तीची इच्छा आहे आणि ज्ञानाची सुद्धा जिज्ञासा आहे तो अधिकारी आहे. वाचलं ना. ज्या पुरुषाने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म उपासना करून
मल व विक्षेप हे दोन दोष निवृत्त केले असून फक्त फक्त स्वरूपाचे आवरण ज्याच्या चित्तात आहे, आवरण निवृत्ती करता जो साधन चतुष्ट युक्त आहे तो वेदांत विचाराचा अधिकारी म्हणावा. आता प्रश्न आला हे साधन चतुष्टय म्हणजे काय? काय आलाय? साधन चतुष्टय म्हणजे काय सांगतात? विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षत्व ही 4 साधने आत्मज्ञान प्राप्तीची आहेत. त्याचंच साधन चतुष्टय म्हणतात. याला काय म्हणतात? साधन चतुष्टय झालेलं आहे. किती वेळेला झालेलं आहे ना? सगळ्या ठिकाणी हे साधन चतुष्टय म्हणावंच लागतं, बोलावंच लागतं. साधन चतुष्टय काय? विवेक. विवेक असला पाहिजे त्याला, है ना? ही आजकालची पोरं जी पोरी करतात ना, है ना, तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही, शपथ घेतल्या, आणा भाका घेतल्या, आणि ही झाली पास. काय झाली? UPSC पास झाली. तो तिथे 3-4 वर्ष कटांगळा खात बसला. आता ही झाली अधिकारी, तर त्याने सांगितलं तुझं माझं जमायचं नाही, है ना? तर मग काय करायचं? त्याने इथे येऊन बोलावलं आणि चाकू खोपसला, मारून टाकलं, तोच गेला जेलमध्ये, ती मेली, है ना? याला काय म्हणतात? अविवेक म्हणतात. काय म्हणतात? ही उदाहरणं रोजच्या रोज आपणाला ऐकू येतात, बरोबर आहे ना? याला म्हणतात अविवेक म्हणतात. अरे ज्याचं खरं प्रेम आहे ना, कोणावर ज्याचं खरं प्रेम आहे, तू स्वप्नात तरी ह्याला नष्ट करून टाकूया असा विचार करेल का? सांगा मला, है ना? मग हे तुमचं प्रेम कशाचं असतं? वासनेतून आलेलं प्रेम असतं, खरं प्रेम नसतं ना. खरं प्रेम असं असतं की मी मेलो तरी हरकत नाही, पण समोरचं जिंत केलं पाहिजे. आईचं जसं प्रेम असतं ना, है ना, मी मेले तरी हरकत नाही, हे बाळ काय जगलं पाहिजे, है ना? म्हणून ती कवटाळून ती जाऊ नये, बाळ वाहून जाऊ नये म्हणून तू कवटाळून, ते बाळ आणि आई दोघेही मेली आणि ती कसे बाळ कवटाळून अशी राहिलेली आहे असं दिसतं. तेव्हा ह्याचा अर्थ काय? ज्याच्यामध्ये खरोखर प्रेम आहे ते माणूस दुसऱ्या प्रेमीविषयी कधीही वाईट चिंतत नाही, कधीही आपल्या कृतीने वाईट करत नाही, है ना? तो उलट आपला बळी देऊन सुद्धा त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. हे खरं प्रेम असतं ना. तुकाराम महाराज काय सांगतात? जीव दिला पाया तळी. तुझ्यासाठी हा माझं जीवत्व जे आहे ना, हे मी पाया तळी देऊन टाकतोय, बळी देऊन टाकतोय, है ना? जीव दिला पाया तळी, है ना? तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी, है ना? तुकाराम महाराजासारखे म्हणतात माझा जीव सुद्धा मी पायातळी द्यायला तयार आहे, तुझ्यासाठी विसर्जन करायला तयार. हे प्रेम आहे, है ना? आपला जीव सुद्धा द्यायला तयार आहे, याला काय म्हणायचं? प्रेम म्हणायचंय. तर सांगायची गोष्ट काय, कुठपर्यंत आलेलं आहे? साधन चतुष्टय अशा विषय आपण म्हणतोय. तर साधन चतुष्टयामध्ये पहिला आहे विवेक. काय? सतत विवेक जागृत असला पाहिजे. विवेकाचं लक्षण आता खाली सांगणार आहेत म्हणून इथे सांगत नाही. दुसरं काय? वैराग्य असलं पाहिजे. तिसरं काय? समाधी षटक असली पाहिजे आणि मुमुक्षुत्व असलं पाहिजे, है ना? मुमुक्षुत्व असलं पाहिजे म्हणजे मला मोक्ष मिळालाच पाहिजे, आणि तो सुद्धा देवा पुढच्या जन्मामध्ये मिळेल हे आश्वासन देऊ नको. माझ्या डोळ्याने जिता जागता मी हयात आहे तोपर्यंत माझ्या डोळ्याने मी मुक्त झालेलो आहे असं मला दिसलं पाहिजे. याला काय म्हणतात? मुमुक्ष. बरोबर आहे ना? हे मला उदार नको, पुढल्या जन्मी देऊन टाकतो असलं नाही.
पुढल्या जन्माचं कोणी पाहिलेलं आहे नाही. याच जन्मामध्ये मला मोक्ष पाहिजे, याला काय म्हणतात? मुमुक्षुत्व म्हणतात. झालं. आता 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. याचा कर्मवार केलेला आहे पहिला, परत एकदा करूया. विवेक लक्षण. विवेकाचं लक्षण काय? सत्संगतीने आत्मा अविनाशी है ना, क्रियारहित असून तद व्यतिरिक्त सर्व विनाशी व चंचल आहे असा ज्याचा निश्चय आहे त्या निश्चयास विवेक असे म्हणतात. है ना. माणसाने असा निश्चय केला पाहिजे. काय निश्चय केला पाहिजे? तुकाराम बुवाने सांगितलेलं आहे, एका चरणात सांगितलंय ना. फलकट तो संसार येथे सार एक भगवंत. हे साध्या सुध्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे ना. मग तीच गोष्ट इथे सांगितली, पण क्लिष्ट शब्दात सांगितलेली आहे ना. काय सांगितलंय? सत्संगतीने, साधू संगतीने है ना, सज्जन संगतीने है ना, आत्मा अविनाशी और अक्रिय है ना. आत्मा कसा आहे? काय निश्चय झाला पाहिजे? पहिला, आत्माचा विनाश होत नाही, नित्य आहे. आत्मा नित्य आहे. अविनाशी म्हणजे नित्य आहे. नित्य बोला, अविनाशी म्हणा, एकच आहे. आत्मा नित्य आहे आणि अक्रिय आहे, कुठलीही क्रिया करत नाही. आत्मा नित्य आहे आणि आत्मा अक्रिय आहे. त्याच्यापेक्षा वेगळा जे कोण आहे ते काय? बाकी सर्व विनाशी आणि चंचल आहे ना. आत्मा कसा आहे? अविनाशी आहे ना. आणि कसा आहे? क्रियारहित आहे. मग ह्याच्या विरुद्ध संसार कसा आहे? विनाशी आणि क्रियावान आहे, चंचल आहे. असा ज्याचा निश्चय आहे त्या निश्चयालाच विवेक म्हणतात है ना. मग याच्यासाठी आचार्य शंकराचार्यांनी काय सांगितलंय लिहून घेतलेलं आहे. शंकराचार्यांनी काय सांगितलेलं आहे? कोटी कोटी ग्रंथांमध्ये जे काय वेदांत आलेला आहे त्याचं सार मी एका अर्ध्या चरणाने सांगतो. काय सांगितलेलं आहे? लोकार्धेन प्रवक्ष्यामि यत् ग्रंथ कोटिविहीन ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापर. लिहून दिलंय ना का नाही दिलेलं आहे? पाठ करावं लागतं. पाठ करायचं. ही काय शाळा आहे का? ही शाळाच आहे. काय ते काहीतरी गाणं आहे ना, विठोबाची शाळा भरली, काय विठ्ठल नामाची शाळा भरली है ना. हे गाणं आहे, भावगीत आहे. विठ्ठल नामाची शाळा भरली है ना. त्याच्या तऱ्हेने ही ज्ञानाची शाळाच आहे. चला, सत्संगतीने निर्णय काय झाला पाहिजे? आत्मा नित्य आणि अविक्रिय आहे. याच्या विपरीत जो संसार आहे ना, व अनित्य आहे आणि चंचल आहे ना. क्रिया आणि चंचलता है ना. अक्रियता आणि चंचलता हे विरोधी आहे. नित्यता आणि अनित्यता. तर नित्य काय, अनित्य काय है ना. सक्रिय काय, निष्क्रिय काय, याचा बोध झाला तर त्याला विवेक झाला असं म्हणणार. आपल्या जीवनामध्ये महालाभ कुठला आहे आणि अल्पलाभ कुठला आहे हे कळायला पाहिजे की नाही. माझ्याने अल्पलाभ, मला महालाभच पाहिजे, अल्पलाभ नको आहे असा निश्चय तुमचा झाला पाहिजे ना. अल्पलाभाला तुम्ही नाकारला पाहिजे आणि महालाभाला तुम्ही पकडलं पाहिजे है ना. तर विवेक झालं ना, विवेकाचं लक्षण झालं ना. सत्संगतीने, शास्त्रवचनाने मनामध्ये आत्मा नित्य आहे, अविक्रिय आहे
आणि संसार अनित्य आहे आणि चंचल आहे असा निश्चय होणे यालाच काय म्हटलं? विवेक. विवेक म्हणजे काय? आत्मा नित्य, जगन मिथ्या. बस सिद्ध काय. आणि तुकाराम महाराजांनी कसं सांगितलंय? फलकट तो संसार येथे सार एक भगवंत, अशा त्यानं सांगितलंय ना. याच गोष्टी लक्षात ठेवायच्या. काय? फलकट तो संसार येथे सार एक भगवंत, यालाच विवेक म्हणायचं. नित्य कोण आहे? आत्मा. अनित्य कोण आहे? संसार. हे लक्षात यायला पाहिजे. झालं. हा विवेक वैराग्यादी उत्तर साधनाचा मूळ आहे. पुढे जे साधन आहे ना, वैराग्य, समाधी षटक, मुमुक्षुत्व, याचं मूळ कोण आहे? विवेक. विवेक जर नसेल तर पुढच्याची काय अपेक्षा करूच नका. हा विवेक वैराग्यादी उत्तर साधनास मूळ आहे. विवेक नसेल तर उत्तर साधने होत नाही. झालं. अब वैराग्याचं लक्षण, ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाविषयी होणाऱ्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य म्हणतात. काय म्हणतात? हे तुकाराम महाराजांनी कसं सांगितलंय? तुका म्हणे, तुझे असो तुझ मस्तकी, नाही या लौकिकी मद वर्तणे. काय सांगितलंय तुकाराम महाराज? हे वैराग्य सांगितलेलं. कसं सांगितलं? हे वैराग्य सांगितलंय. हे सगळं तुझा जो हा सगळा संभार आहे ना, हे तुझ्या डोक्यावर घे. मला नको ते. मला या लौकिकामध्ये काही राहायचं नाही आहे ना. याला काय म्हणतात? वैराग्य. हे वैराग्य असलं पाहिजे. मला याच्याशी काही घेणं नाही. आवड नसणं. आता कोणी मुलीला तुम्ही कपड्याच्या दुकानात नेलं आणि तिथे चकचकीत सगळे वेगवेगळ्या डिझाईनचे, वेगवेगळ्या फॅशनचे कपडे आहेत, तर तिला तो हा दुकानदाराचा नोकर दाखवतोय, हे कपडे घे, हे कपडे दे, हे कपडे घे, हे कपडे घे, हे कपडे घे. आई सांगते हे चांगलं आहे की बघ ना. बहीण सांगते की नवीन फॅशनचं आहे गे, है ना. पण ती काय म्हणते? ती काय म्हणते सांग बरं? मला फक्त पांढरी साडीच द्या. काय म्हणताय? मला फक्त पांढरीच साडी द्या. मला पांढरी साडी का ग बाई? मी म्हणे मला ह्याच्याशी काय घेणं देणं आहे? मला परमेश्वराची घेणं आहे असं कोण म्हणेल का मुलगी? नाही. कल्पना करायला काय हरकत आहे? मुलगी म्हणणारच नाही, है ना. सगळेचे सगळे काय करतील? हा जम्पर बरा आहे, तो तसं बरं आहे, ते तसं आहे, ते लेगिंग बरं आहे, ते तसं बरं आहे, ते जीन बरी आहे असंच म्हणणार ना. पण ती काय म्हणेल की मी धार्मिक आहे आणि मी माझ्या संस्कृतीचं पालन करणार आहे आणि मी असंच राहणार आहे. मुसलमानीन बाई म्हणते ना, मी हिजाबच बाहेर गेलं तर हिजाबच घालणार. पण हिंदू माणसं का असं करत नाहीत? है ना. ये आग्रहाने धरतात, मी मुसलमान हूं, मुझे तो हिजाब पहनना है ना. पण कोणी मुलगी म्हणू शकते का मी जुन्या वळणाची आहे, मी धार्मिक आहे, मी कुंकू लावणार, मी हातात काकणं घालणार, मी साडी नेसणार, अशी कोणी मुलगी म्हणेल का? तिला म्हटलं ती कधीतरी म्हणेल का मी जुनाट वळणाची आहे म्हणून? नाही म्हणू शकणार ना. जुनाट वळण म्हणजे किळसवाणं ना, है ना.
मी जुनाट वळणाची आहे, मी धार्मिक आहे असे अभिमानाने कोण म्हणेल का? म्हणू शकत नाही, कारण तिला ज्ञान नाही आहे. पण जी असेल ती म्हणेल, काय म्हणेल? मी धार्मिक आहे आणि मी परंपरेप्रमाणे वागणारी मंडळी आहे, माणूस आहे, म्हणून मी हे नेसणार, असं ती म्हणेल की नाही म्हणेल? अशी नाही, कोणी म्हणणार नाही. पण संस्थेमध्ये जाणाऱ्या मुली सफेद कपडे घालायला लागल्या की नाही? लागतात की नाही? घालतात की नाही? कुठल्या संस्थेमध्ये, शिक्षण संस्थेमध्ये कुठल्या तरी साध्वीकडे राहत असतील तर ते सफेद कपड्याला घालतात की नाही? सफेदच कपडे घालतात. हा निश्चय कधी होतो? विवेक झाल्यानंतर हे होत. हा, आपण धर्माची माणसं आहेत, परंपरेप्रमाणे राहायला पाहिजे, हे कोणाला कळेल? विवेक झाल्यानंतरच कळेल. आणि विवेक नसेल तर ते छछोर असतात, मोखार असतात आणि त्यांना वाटेल ते करत असतात. रस्त्यामध्ये, गाडीमध्ये कोण आहे, कसं आहे, आपल्या भोवती कोण आहे याची त्यांना काहीही पर्वा नसते. अशा लोकांना काय म्हणावं? की त्यांच्या मरणाने मरून जाणार आहे. कोण राहणार आहे? वाचणार कोण आहे? देवाच्या बुडाला धरून, पायाला धरून राहील ना, तेच वाचल, बाकीचं कोण वाचणार नाही. चला, ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाविषयी होणाऱ्या त्यागाच्या इच्छेच वैराग्य म्हणतात. ती मुलीला सांगितलं हे दागिना घे, ती येईल का? नाही घेणार. ती सांगितलं हे डूल घेतलं का? नाही घेणार. तिला सांगितलं हे घे, केसाचं भूषण घे, नाही घेणार. ती म्हणाली ही चप्पल घे, नाही घेणार. अगं तुला काहीच भावना नाही, काहीच आवडत नाही, तर तुला काय आवडतं? ती काय सांगेल? ती काय सांगेल? ती सांगेल याच्याकडे, परळीचं वैजनाथाकडे जाऊया आणि एखादी तुळशी माळ असली तर माझ्या गळ्यात घाल, आहे की नाही? काय सांगेल ती? का? तर तिच्यामध्ये वैराग्य आहे. तिला जगातला कुठलाच पदार्थ काय वाटतो? गोड वाटत नाही, आहे ना? तिच्यावर असे काही प्रसंग आले असतील की जगत तिला सगळं जगत तिला मिथ्या वाटत, कोणाचंही खरं वाटत नाही, मिथ्या वाटतंय, है ना? मग ती काय म्हणाल? ना मला जगामध्ये काही रसच राहिलेला नाही, रुचीच राहिलेली नाही, भाषणच राहिलेली नाही, आवडच राहिलेली नाही, मग मला काय करायचं? मी संपूर्णपणे देवाला समर्पित आहे. अशा तरुण तिचा भाव होईल ना. मुलीचं एक उदाहरण घेतलेलं आहे. मुलाचं सुद्धा असू शकतं, माणसाचं सुद्धा असू शकतं की आजपासून माझं संपूर्ण जीवन हे देवाच्या प्रचार प्रसारासाठीच चालेल. नका उघडू नका. देवाच्या प्रचार प्रसारासाठीच चालेल. आजपासून मी माझं सगळं कार्य देवासाठीच चालेल, असा मनुष्य सुद्धा म्हणू शकतो ना, पुरुष सुद्धा म्हणू शकतो ना. तर हे कुठलं आहे? वैराग्य आहे. काय म्हणायचं याला? काय म्हणायचं? वैराग्य म्हणायचं. ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाविषयी होणाऱ्या त्यागाच्या इच्छेच वैराग्य म्हणतात, है ना? तुम्ही उपनिषद पढाल ना तर त्याच्यामध्ये अनेक आनंद सांगितलेले आहेत. सामान्य माणसाचा आनंद, नंतर व्यापाराचा आनंद, नंतर राजाचा आनंद, नंतर सम्राटाचा आनंद, नंतर गंधर्वाचा आनंद, नंतर देव गंधर्वाचा आनंद, नंतर देवताचा आनंद, देवताचा राजा इंद्राचा आनंद, नंतर त्यांचा जो पुरोहित आहे त्याचा आनंद बृहस्पतीचा, त्याच्यानंतर ब्रह्मदेवाचा आनंद. इतके आनंदाचं वर्णन केलंय. त्या माणसाला याच्यापैकी कुठल्याही आनंदाची इच्छा नाही. काय हे मला नकोच, हे काय होत आहे? नचिकेताला यमराजाने सांगितलेलं आहे, अरे बाबा कुठलं राजपद मागून घे, जमीन मागून घे, हत्ती घोडे मागून घे, सैन्य मागून घे, हे राज्य मागून घे, तुला स्वर्गामध्ये अप्सरा पाठवतो.
तुला हाती घोडे पाठवतो. नचिकेताने सांगितलं की वाहनं खाणं पिणं तुला लाभ होऊ देत, मला नकोय. मला काय पाहिजे? मला फक्त काय पाहिजे? जो मी प्रश्न विचारलाय, मरणानंतर माणसाचं काय होतं ते सांग. आत्म्याविषयी माझा प्रश्न आहे, त्या आत्म्याविषयी तू मला सांग. संपूर्ण हे उपनिषद त्या बालकाला नचिकेतेला वाहिलेला आहे. आणि त्यांचेच प्रश्न यमराजासारखा, यमराजाला न भिता तो काय करतोय, त्याच्या समोर बसून मला आत्म्याचंच ज्ञान दे, कारण तूच ज्ञान देऊ शकतोय. आणि तुझ्यासारख्या माणसाला भेटल्यानंतर मी दुसऱ्याकडे तोंड वेगाडत कशाला जाऊ, अशा तऱ्हेनं तो सांगत होता. हे कधी होतं? वैराग्याने. कधी होतं? थोडीशी जरी इच्छा तुमची या जगात मध्ये याच्यामध्ये असेल तर तुम्हाला ज्ञान तुमच्या बुद्धीवर चढू शकत नाही. समाधी षटक लक्षण दिसतंय का सगळ्यांना? नाही तर ऐका, काय अर्थ नाही. आलिया भोगाची असावे साधारण. वैराग्याचं लक्षण झालं. इथल्यापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाविषयी होणाऱ्या त्यागाच्या इच्छेस काय म्हणतात? वैराग्य म्हणतात. त्याग, नकोच 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 नकोच, काहीच नको. हे जे भटके लोक असतात ना, त्यांचा सगळं भटक्या लोकांचं जीवन कसं असतं ते पण अनुभव घेण्यासारखं असतं. हे आम्ही अनुभवलेलं आहे ना. यात्रेमध्ये कोणी आपला गाडीतून घेऊन जाणारा नाही आहे, रेल्वेचं तिकीट काढणारा नाही आहे. आपण केवळच आहोत. आणि ह्याच्यामध्ये काय, एक भांड, भिक्षा पात्र आणि एक कांबळ आणि बदलायचे कपडे, एवढंच आहे. मग तुम्ही काय करायचं? फिरत 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 जायचं. काय करायचं? भूक लागली, आता काय करायचं? कोण देणार? तुमच्याकडे कोणाचं लक्षच नसतं. जो तो आपापल्या आनंदामध्ये मजेत मग्न असतो. हा साधू आलेला आहे, हा चांगला माणूस दिसतोय आणि हा रेल्वेतून जातोय, हा भुका असेल, याला काहीतरी आपण देऊया, अशी कोणाचीही इच्छा नसते, है ना. कोणी विचारत नाही. मग काय करायचं? काय नाही, जिथे उतरलं तिथे जायचं, थोडस पुढे जायचं आणि घरामध्ये कुठल्याही घराच्या समोर नारायण हरी बोलायचं. ओम भवती भिक्षान्न देही म्हणायचं. तर ती बाई समजते ओम भवती भिक्षान्न देही संस्कृत मध्ये बोललाय म्हणजे हा कोणीतरी चांगला माणूस असेल. काय बाबा काय देऊ? तर म्हणाला काय नाही, माई थोडीशी रोटी होगी तो दे दो. तर ती मळी रोटी आणून देणार, त्याच्यावर लोणचं देणार, त्याच्यावर भाजी देणार. ते कमी पडलं तर दुसऱ्या घरामध्ये जाऊन मागवा. 5 घरामध्ये भिक्षा मागायचं आम्हाला काय दिलेलं असतं? अनुमती दिली असते. 5 घरामध्ये भिक्षा मागा आणि तुमची भूक आवरून टाका. कोणाहीकडे काही बघायचं नाही, भेद काही करायचं नाही, काही करायचं नाही. घ्यायचं, झालं. आता मग काय करायचं? झोपायचं कुठं? मुसाफिर खाण्यामध्ये, प्रवाशांच्या ह्याच्यामध्ये झोपायचं, स्टेशनवर फलाटावर झोपायचं. नाही तर अगदीच कुठे तर दुकानाच्या आड कुठेतरी वरांड्यावर झोपायचं. मग आंघोळ कुठे करायचं? रेल्वे फलाटामध्ये एकदम 3रा 4था 5वा अगदी शेवटला कुठे जिथे कोणी नसेल, गर्दी नसेल, त्या ठिकाणी जायचं आणि त्या ठिकाणी काय करायचं? नळ बिळ असतात त्याच्यावर बटा पाणी टाकायचं, पुसायचं, तिथेच कपडे सुकवायचे आणि त्या ठिकाणी सुकल्यानंतर परत वाटेला लागून जायचं. प्रवास असा करायचा. मग भूक मागवायची अशी मागवायची. पाणी असं कुठे मिळेल त्या ठिकाणी पाणी दे बाई, पाणी पिऊन घ्यायचं. हे अशा तऱ्हेने ही भटकी वृत्ती आहे ना. तर त्याचं सामान, त्याच्या गरजा किती? 2 याला म्हणतात चला, हे 2 अचले, 2 लंगोट्या आहे ना, कौपिन म्हणतात त्याला, आणि 2 एखादं टॉवेल असलं तर 1 कंबळ आहे ना, भिक्षापात्र आणि जोळी. याच्यापेक्षा काही त्याला गरज नाही आहे ना. आणि अशी माणसं 20-20 वर्ष सगळे संपूर्ण भारताची सगळी तीर्थक्षेत्र पाहून गेलेली असतात. बोला मग केवढं वैराग्य आहे सांगा बरं, आहे की नाही?
आता पुढे काय सांगतायत, वैराग्याची गोष्ट झाली ना. शम दम श्रद्धा उपरम समाधान आणि तितिक्षा, समाधी षटक म्हणतात. हे झालेलं आहे ना. घड्याळाकडे तुमचं बघायचं काम आहे. समाधी षटक लक्षण, शम दम श्रद्धा उपरम समाधान आणि तितिक्षा. शमाचा अर्थ काय, परमार्थात प्रतिबंधक अशा स्वाभाविक विषयवानांचा अंतःकरणात निग्रह करणे याचा शम. जे परमार्थाला बाध होईल, याच्यामुळे माझा परमार्थ संकटात येईल असं तुम्हाला समजतंय, अशा स्वाभाविक विषयाच्या वासनांना अंतःकरणामध्ये हे बाबा आपलं काम नाही म्हणून सोडून द्यावं. चहा पिण्यासाठी भगत चाय देतो म्हणावं लागतं, तर निश्चय करावा आजपासून चहा पिणार नाही, है ना. पैसा ठेवल्यानंतर चोरीला गेल्यानंतर दुःख होईल, त्याच्यासाठी निश्चय करावा आजपासून माझ्या खिशामध्ये पैसा ठेवणारच नाही, खिशात ठेवणार नाही, कपड्याला खिशात ठेवणार नाही, है ना. तर स्वामीजी तुम्ही म्हणताय ते खरं आहे, पण गृहस्थाचं कसं काय होऊन जाईल. तुमचं खरं आहे, पण गृहस्थाचं कसं काय होऊन जाईल. बघा तुम्ही, अरे मीराबाई सुद्धा तशी काही संन्यास घेतलेली नव्हती. मीराबाई साधू संन्यासाबरोबर फिरत फिरत प्रवास यात्रा करत जायचे. मिळेल ते अन्न खायचं, जिथे जमेल त्या ठिकाणी बलवायचं. आणि हे जर तुम्हाला वैराग्याचा थोडासा अनुभव घ्यायचा असेल तर बाकी कोणाला नाही, पण ह्या पेंटर जोडप्याला मी तुम्हाला सांगतो, तुम्ही एक व्रत घ्या, काय नर्मदा परिक्रमा है ना. मग तुमच्या लक्षात येईल की वेश कुठला धारण करावा लागतो, जेवण कसं करावं लागतं, काय करावं लागतं, आणि त्याच्यामध्ये आपण वैराग्याने कसं काय राहत असतो, आणि प्रवास भगवंताचं चिंतन वगैरे कसं करत राहतो हे तुम्हाला कळून येईल. एकदा तुम्ही जाऊन या, नर्मदा परिक्रमा करायची, आणि तिथे जाण घाबरण्याचं काय कारण नाही. लोक मिळत जातात, जथ्था बनत जातो, बरं का. सगळेजण एकमेकाला सांभाळतात, है ना. आणि जिथे जायचं त्या ठिकाणी तुमचं सांगत असं नर्मदे की आटा मिळतो, बाटा मिळतो, वांगी मिळतात, डाळ मिळतं, सगळं. परमार्थात प्रतिबंधक अशा स्वाभाविक विषय वाचनाचा अंतःकरणात निग्रह करणे यास काय म्हणतात, शम. अंतःकरणाची शांती. दम, चक्षुरादी बाह्येंद्रियात परमार्थात प्रतिबंधक अशा विषयापासून आवरण यास दम म्हणतात. हे डोळे आहेत ना, हे कितीतरी चंचल असतात, आणि हे जेन देखे रवी ते देखे कवी म्हणतात ना, ते देखे चक्षु है ना. जो रवी पाहत नाही ते देखील हे पाहायला तयार असतात. कोण? चक्षु. चंचल असले तर बरोबर आहे ना. तर बघा, आपले डोळे म्हणजे आपली दृष्टी कुठवर गेलेली आहे हे आपणाला समजतं का नाही समजतं? समजतं. आतून एक कळ येते की नाही येते, हे कुठे बघतोयस, बरोबर आहे, येतं की नाही येतं. मग त्यावेळेला सावधान. आतून प्रत्येक वेळेला आत बसलेला परमात्मा तुम्हाला सावधान करत असतो. काय करत असतो? सावधान करत असतो की हे चुकीचं आहे म्हणून. तर त्याच्याकडून आपल्याला मिळाल्यानंतर आपण त्याच्यापासून परावृत्त व्हायला पाहिजे ना. काय त्याच्यापासून परावृत्त व्हायला पाहिजे. हे चुकीचं करतोय, हे नको करू. आपला रक्षक है ना, आपल्या रक्षकासाठी दुसरीकडे कुठे जाण्याची गरज नाही आहे. तो आपला रक्षक आपल्या हृदयामध्ये बसलेला आहे, आणि तो तुमच्या प्रत्येक क्षणाला तुमचं रक्षण करत असतो. कशा तऱ्हेने? हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे, ठीक आहे, चल पुढे, हे तो आतमध्ये आपल्याला सगळ्यांना सांगत असतो. प्रत्येकाला हा अनुभव आहे, नाही कसा आहे ना, प्रत्येकाला अनुभव आहे. पण त्या आतल्या
और जो आपला रक्षक आहे, आतला जो आपला आप्ता आहे, आतला जो आपला सुहृद आहे, त्याच्या आदेशाला आपण काय करतो, फेकून देतो, दबाव त्याच्यावर आणतो आणि आपल्या मनासारखंच आपण करतो. तिथे आपण पापात फसतो. बरोबर आहे. चक्षुरादी बाहेंद्र इंद्रियात परमार्थात प्रतिबंधक अशा विषयापासून आवरणे, यास काय म्हणतात, दम म्हणतात. बरोबर आहे ना. चक्षुरादी इंद्रिय तुम्हाला नको त्या गोष्टीची काय करेल, गोडी लावून टाकतील, है ना. पण हे मला माझा नाश होणार आहे ना. मी कुठल्या पदाला आलेलो आहे आणि हे काय मी करतोय, असं तुम्हाला आतून काय आली पाहिजे, संकेत आला पाहिजे. आणि तो संकेत आल्यानंतर स्वतःला आवरलं पाहिजे. गोष्ट काय आहे की आपण आतमधून आपल्या भगवंताचे येणारे संकेत त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. आणि म्हणजे थोडक्यात सांगायचे झाले, आत्म्याची इच्छा म्हणजे जीवाची इच्छा आणि परमात्म्याची इच्छा, या दोन इच्छा असतात. परमात्म्याची इच्छा मोठी असते, ती समजली पाहिजे, आणि जीवाची इच्छा ही लहान असते. पण परमात्म्याच्या इच्छेवर कोटी करण्याची इच्छा कोणाला होते, जीवाला इच्छा होते, जुमानत नाही. मग त्या ठिकाणी त्याला मार बसणार नाही तर काय बसणार, सांगा बरोबर. जीवाला मारच बसणार. आपण ही इच्छा केली आहे, पण ती आपली इच्छा पूर्ण होत नाही, म्हणून तुमच्याकडे असमाधान असता कामा नये, अशांती असता कामा नये, अतृप्ती असता कामा नये, दुःख असता कामा नये, है ना. तर काय मानलं पाहिजे, परमात्म्याची इच्छाच काय म्हटली, प्रबळ मानली पाहिजे. ही भगवंताची इच्छा आहे. मूल होत नसलं, है ना, खूप प्रयत्न केले ना, डॉक्टराकडे इकडे तिकडे सगळे प्रयत्न केले ना, पण तरीही होत नाही ना. मग आता काय करून गप्प बसलं पाहिजे, भगवंताची इच्छा म्हणून. आता तुम्ही जबरीने काय केल्यानंतर काय होतं, व्याजही गेलं आणि मुद्दलही गेलं. असं होतं का नाही होतं, सांगा. काय होतं, तुम्ही परमेश्वराच्या इच्छेच्या विरुद्ध वागल्यानंतर काय होतं, रडण्याची दोन्ही बाजूने रडण्याची पाळी येते. व्याजही गेलं आणि मुद्दलही गेलं, असं होतं ना. मग बली अशी कोण, परमेश्वराची इच्छा. म्हणजेच काय, तुमच्या आतून येणारे जे तुमच्या इच्छेच्या विरुद्धचे आतून येणारे जे संकेत आहे, त्याला आदर दिला पाहिजे, सत्कार केला पाहिजे. ते ठीक आहे, भगवंता तुझं असं म्हणणं आहे ना, मग ही गोष्ट मी करत नाही, असं म्हटलं पाहिजे. बरोबर आहे. दम कशाला म्हणतात, चक्षुरादी बाहेंद्रियात परमार्थात प्रतिबंधक अशा विषयापासून आवरणे, यास काय म्हणतात, दम म्हणतात. याला जरा बंद करा, मला त्रास होतो. श्रद्धा ब्रह्म आत्मैक्य विद्येचा उपदेश करणारा सद्गुरू वेदांत वाक्य यांचे ठिकाणी असणाऱ्या अत्यंत विश्वासात श्रद्धा म्हणतात. बरोबर आहे ना. कोणाच्या जागी विश्वास असला पाहिजे, एक वेदांत वाक्यावर विश्वास असला पाहिजे. तर वेदांत वाक्यामध्ये काहीही चूक नाही, है ना. आम्हाला अर्थ कळत नाही, तो हा आमचा दोष आहे ना. पण त्याच्यामध्ये दोष कसा असेल, नाही असेल, है ना. बरं, आपणाला वेदांत वाक्याचा उपदेश करणारा जो गुरु आहे, त्याच्यामध्ये काही पुरुष भाषात काही दोष असतील की नसतील, असतीलच, असणारच. कोणीही पूर्ण नाही, पूर्ण फक्त एक परमेश्वर आहे. बाकी मनुष्याच्या खोडीमध्ये असणाऱ्या प्रत्येकामध्ये दोष आणि चांगल्या वृत्ती भरलेल्याच असतात, है ना. पण जो माणूस श्रद्धावंत आहे, तो कधीही आपल्या गुरुचे दोष पाहतच नाही. काय तो असं श्रद्धावंत आहे की माझ्या गुरुकडून असं काही होऊ शकणार नाही, है ना. याच्याविषयी एक गोष्ट सांगतो. गोष्ट म्हणजे घडलेल्या गोष्टी आहेत इथेच. ते आसाराम बापू आहेत की नाही, है ना. आसाराम बापूने कमीत कमी 50 वर्ष काय केलेलं आहे,
सत्संग केला आणि असंख्य लोकांना परमार्थामध्ये आणले, है ना. तर मग त्यांचे जे शिष्य आहेत ते काय गोष्ट लक्षात ठेवणार की या माणसाने मला, मी दुष्ट होतो, खळ होतो, याने मला साधू बनवलं, एवढंच लक्षात ठेवणार ना, है ना. आणि गुरुचे काय दोष असतील तर असतील, की प्रारब्धाने काय दोष झाले असतील ते असू दे, पण गुरुविषयीची त्याची श्रद्धा आढळ राहते. बाकी सगळे दोष देतील पण तो गुरुला दोष देत नाही, है ना. त्याची गुरुविषयी श्रद्धा आढळच राहत असते. आता याला तुम्ही म्हणाला अंधभक्ती आहे असं तुम्ही म्हणाल, है ना. अंधभक्ती नाही, है ना. तो शिष्य एवढंच म्हणत होतो की मला चिखलातून बाहेर काढणारा पुरुष हा आहे ना, एवढंच मला माहित आहे आणि म्हणूनच मी काय करणार आहे, त्याच्यावर विश्वास ठेवणार आहे. तेच मी सांगतो ना. तर त्याच्यामुळे मला याने चिखलातून बाहेर काढलेला आहे. माझा सगळा भूतकाळ काळा कुट्टा आहे, न सांगण्यासारखा आहे. पण या माणसाच्या सत्संगामुळे मी काय झालेलो आहे, याच्यापासून निवृत्त झालोय आणि आता मी चांगलं जीवन जगतोय. बरोबर आहे ना. तर जो माणूस आपल्या गुरुकडून ज्ञानाचा जो उपदेश घेतो तो माणूस आपल्या गुरुचे दोष पाहत नाही, त्याच्यावर त्याची तितकीच श्रद्धा असते जितकी पहिली श्रद्धा असते. आज सुद्धा त्यांचे जे पक्के शिष्य आहेत त्यांचा शिष्यांचा विश्वास ढळलेला नाही. बोलणारे कोण आहेत, जे दुसरे लोकच आहेत ना, ज्यांना कशाची काही परमार्थाशी घेणं देणं नाही ना, असल्याच लोकांनी बोललेलं आहे. अरे दोष तर पांडवामध्येही होते, है ना, कृष्णामध्ये होते, सगळ्यामध्ये असतात दोष. कशा दोष नसतात असं नाही. काही गोष्टी प्रारब्धाने घडतात, इच्छा नसताना सुद्धा घडत असतात, काही चुकून घडत असतात, काही घडवल्या जात सुद्धा असतात, असंही असतं. पण जो शिष्य आहे ह्याला अंधभक्ती म्हणा किंवा आणखी अंधश्रद्धा म्हणा की काय करा, तो आपल्या गुरुपासून कधीही ढळत नाही, है ना. झालं ना. याला काय म्हणतात श्रद्धा. वेदवचन आणि गुरुवचन, संत वचन याविषयी त्याचा प्रगाढ अशा तऱ्हेने विश्वास असतो. या विश्वासाला काय म्हणतात, श्रद्धा म्हणतात. उपरम वेद विहित कर्माची साधने, स्त्री, धन, पुत्राधिक याचा विधीपूर्वक त्याग करून आणि भोगाना विषाप्रमाणे नाशक समजून आत्मज्ञानाच्या तीव्र इच्छेने जो गृहाधिकांचा त्याग करतो त्या उपरम उपरती म्हणतात. कोणी कोणी उपरतीचा अर्थ थोडक्यात संन्यास असा करतात. काही लोकांनी उपरतीचा अर्थ क्या म्हटलेला आहे, संन्यास म्हटलेला आहे. पण थोडीशी सवलत देऊन आपण काय म्हणू शकतो की जो मनुष्य आपलं सगळं मुलाबाळाची लग्न झाली, सगळं झाल्यानंतर है ना, सगळं त्यांच्या जवळ देऊन है ना, स्वतः मात्र काय होतो, विरक्त होतो, असलेले पैसे धर्माला लावतो, हे करत असतो, जिथे तिथे मदत करत असतो आणि जिथे कुठे चिंतन असेल, कीर्तन असेल, प्रवचन असेल तिकडे जात असतो आणि उत्तर आपला आयुष्य हे परमार्थामध्ये घालवत असतो. याला काय म्हणतात, उपरमा म्हणतात. तो दैनंदिन ज्या संसाराच्या चिंतामध्ये नसतो, दैनंदिन संसाराच्या गोष्टीमध्ये भाग घेत नाही, मुलाबाळांच्या ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही, है ना, अशाला काय म्हणायचं, उपरती म्हटली तरी हरकत नाही. जरा खाली आल्यानंतर संन्यासापासून, संन्यास तर नाही घेतलेलं, काय आलं का, वेळ झालाय का, समाधान. समाधान याचा अर्थ काय, जे मिळालं त्याच्यामध्ये आनंद असतो, है ना. यालाच काय म्हणतात समाधान. समाधान म्हणजे मनाची शांती, है ना. मनाची एकाग्रता झाली असता जी स्थिती प्राप्त होते त्या समाधान म्हणतात, है ना. समाधानच्या विरोधी काय, चंचलता ना. काय समाधानच्या विरोधी काय, चंचलता.
आता तुम्हाला कोणी एखादा पादरी आला आणि त्याने सांगितलं की येशूच्या भजनाला तुम्ही लागा, है ना, तर तुम्ही येशूच्या भजनाला लागणार नाही. माझं मला मिळालेलं आहे ना, आणि ते मला पुरा आहे, आणि ते माझं मोक्ष मला मिळणार आहे ना, आणि मला समाधान जेवढं मिळालं ते मिळालेलं आहे. आता मी तुझ्याकडे कशाला येऊ? कोणी मौलवी आला आणि त्याने सांगितलं कलमा पड, मैं कलमा पढ़ा देता हूं, कलमा पड. तो म्हणाला कलमा कशाला पडायला पाहिजे? भगवद्गीतेने मला सगळं दिलेलं आहे, आता मी कशाला तिकडे घेऊ? कोणी म्हणाला की साईबाबाकडे चला, साईबाबा तुमचं सगळं पुरं. तो काय म्हणाल, साईबाबा मानलं तर काय करणार आहे? कशासाठी साईबाबाकडे मी जाऊ? आणखी कोण म्हणाल त्या स्वामी समर्थाकडे चला. तो म्हणाला कशाला स्वामी समर्थाकडे जाऊ, मला काय जरूर. तिसरा म्हणाले कल्की महाराजाकडे चला. कसले महाराज है ना, कल्की महाराजाकडे चला. त्यांचे चेले असतात की नाही असतात, त्यांच्याकडे चला. तो म्हणाला कशासाठी जाऊ, मला माझ्याकडे मिळालेलं आहे. ह्याला काय म्हणतात समाधान. जो इकडे तिकडे धावाधाव करत नाही, कोणाच्या बहाण्याने बहकत नाही, त्याला काय म्हणायचं, समाधान म्हणायचं. आपल्या इकडे मन एकाग्र झालेलं आहे. काय माझं काय, एकमेवा ब्रह्म नेह नानास्ति किंचन, है ना. जीवात्मा आणि परमात्मा एकच आहे. जीव आहे तोच परमात्मा आहे, परमात्मा आहे तोच जीव आहे. माझा निश्चय झालेला आहे. मला कोणाच्या उपदेशाची गरज नाही, मला कुठे जाण्याची गरज नाही. मला कुठल्या ते तुकाराम महाराज का ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, निश्चयाने न लगे तपसाधन मुक्तीचे सायास आम्हा गोड भक्तीचाच रस, है ना. भक्तीच्या विषयी निश्चय झालेला आहे. तो माणूस काय म्हणतोय, आम्हाला कशाचीच गरज नाही, काहीच गरज नाही, आम्हाला भक्तीचा रस गोड वाटतोय ना, तर आम्ही भक्तीतच राहणार आहे. आम्हाला दुसरं काय, याला काय म्हणतात, निश्चय म्हणतात. काय म्हणतात, समाधान. आम्हाला भक्तीमधून जे मिळायचं ते सगळं मिळालंय, है ना. उपदेशही मिळालाय, मुक्ती मिळाली, सगळी मिळाली, सगळं मिळालं. आता आम्हाला दुसरं काही नको. याला काय म्हणतात, समाधान. मनाची एकाग्रता, त्याच्यासाठी मनाची एकाग्रता महत्वाची असते. झाली असता जी स्थिती प्राप्त होते त्याला समाधान म्हणतात. तितिक्षा म्हटलं म्हणजे काय, क्षुधा, तृषा, शीत, उष्ण, रोग, पिशाच्या आधी पासून उत्पन्न होणारे दुःख, कष्टा वाचून जे सहन करणे त्यात तितिक्षा म्हणतात, है ना. तितिक्षा म्हणजे तुम्हाला सांगतो, तुम्ही चतुर्थीचा उपवास करता, सोमवारचा उपवास करता, है ना. भूक लागलेली असते की नाही, असते, पण हे माझ्या फायद्याचं आहे ना. आणि मला एवढा वेळ शांततेने राहावंच लागणार आहे. त्यावेळेला तुम्ही असं नवऱ्यालाही सांगत नाही किंवा मुलालाही सांगणार अरे भूक लागले काहीतरी आण, असं तुम्ही म्हणणार नाही, बोलणार नाही, है ना. उलट मुलगा तुम्हाला सांगत असे, आई हे खा ना, आता एवढं इतकं चांगलं गोड बनवलेलं आहे. तो म्हणणार नाही माझा उपास आहे. थोडं खायला काय झालं, उपास आहे ना, नाही खाणार मी. याला काय म्हणतात, ते दीक्षा. याला काय म्हणतात, ते दीक्षा. माझ्या हिताचा, परमहिताचा आहे ते सोडून मी थोड्याशा चवीसाठी, गोडीसाठी, तुझ्यासाठी कशाला माझा या आराधना समाप्त करू, व्रत समाप्त करू, नाही करणार, है ना. क्षुधा, तृषा, शीत, उष्ण, रोग, पिशाचादिकापासून उत्पन्न होणारे दुःख, कष्टा वाचून जे सहन करणे त्यात तितिक्षा म्हणतात. थोडक्यात मी काय सांगितलं, मी नेहमी जो थोडक्या भाषेमध्ये बोलतो ना, ते म्हणजे कसं, आपणाला जर एवढं दुःख असेल ना, एवढं किती हातभर दुःख असेल तर काय सांगायचं, एवढं दुःख आहे म्हणून बरं, काही चिंता करू नको, डॉक्टरकडे जाऊन आले आणि बरं झालेलं आहे सगळं, काही चिंता करू नको. तर समोरच्या माणसाला तुम्ही काय करता, तुमच्या विषयीची जी त्याची चिंता करण्याची सवय असते ती त्याला म्हणतात तू काय काळजी करू नको. दुसरे लोक असतात, दुःख केवढं असतं, एवढं दुःख असतं, है ना.
आपण दाखवतात केवढा हात भरून करून हे करून. ती लहान पोरं आहेत ना, त्यांना घरी जायचं असतं बरं का, आई वडिलांकडे जायचं असतं. ते सांगतात हा डॉक्टरकडे घेऊन आणलं, गोळ्या दिल्या, सगळ्या दिल्या, तरी ते म्हणतात माझं दुखतंय, माझं पोट दुखतंय, माझं छाती पण दुखतंय. आता काय करायचं, जा मग, है ना. हे त्यांच्यामध्ये तितिक्षा नाही. पण इकडे याची छाती पण दुखायला लागली तरी तो काय म्हणतोय की नाही मला काय झालं नाही, तुम्ही काळजी करू. आपल्या चिंतेमधून दुसऱ्याला जो चिंता लावतो त्याला काय म्हणायचं, है ना. जर आपल्या घरामध्ये दुःख झालं तर सगळ्या गावाला दुःख होतं की नाही सांगा, होतं ना. आपल्या घरात काही मौत झाली तर सगळ्या गावामुळे मरणकळा पसरलेली असते की नाही, असते. सुटकासारखी गोष्ट झालेली असते की नाही, असते ना. पण आपल्याला आपलं जे दुःख आहे हे दुसरा कोणी सहन करू शकत नाही न. दुसरा कोणी आजच्या भाषेमध्ये शेअर करू शकत नाही, है ना. शेअर करू शकत नाही. मला जे दुःख होत आहे, तुम्ही जर कोणी म्हणाला की स्वामीजी अर्ध दुःख तुम्ही जे दुःखाने विवळतात, अर्ध दुःख आम्हाला दे, भगवंत म्हणाले त्याचं दुःख आहे, त्याला भोगावं लागेल, तुला कसं काय देणार. तर ते दुःख तुम्ही भोगतायत ना, तर भोगताना तुम्ही हलकल्लोळ करू नका, काय करू नका, कल्ला करू नका, दुसऱ्या लोकांना जमवू नका, है ना. मग काय करा, अरे हे माझं दुःख आहे, मलाच भोगावं लागणार आहे म्हणून ते भोगा ना, शांतपणे भोगा म्हणा, है ना. काय करावं लागणार. मरणाचं दुःख आहे, हे मरणाचं दुःख दुसरा कोणी शेअर करू शकतो का, सहानुभूती घेऊ शकतो का, नाही. ते तुमचं तुम्हालाच घ्यावं लागेल की नाही. ताप आला तर होणारा त्रास तुम्हालाच सहन करावा लागणार ना. आईने कितीही केलं, बायकोने कितीही केलं तरी त्याचा काही फायदा नसतो, तो तुम्हाला भोगावा लागतो. तर दुसऱ्याला कोणाला त्रास देण्यापेक्षा, है ना, बसा 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 बसा, मी आता जातोय, मग आपणही रडायचं, दुसऱ्याने रडवायचं, सगळं हे असं. त्याच्यापेक्षा काय करायचं, तुम्ही काही काळजी करू नका ना. आज पेरणीचा दिवस आहे, तुम्ही सनबाई तुम्ही जावा, पेरणीला जावा. हा बाबा रे, तू बी जा, बरोबर पेरणी करून टाका. पेरणी करावं लागतं, मडे झाकून पेरणी करते म्हणतात ना, काय आहे ते. तर तशा तऱ्हेने पेरणी तुम्ही करा. मी माझा चिंतनामध्ये राहतो, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी करत राहतो. हे काय, याला काय म्हणतात, ते दीक्षा, है ना. आपलं दुःख आपणाला भोगावं आणि ते भोगलं पाहिजे. ते भोगल्याशिवाय संपत नाही. ना भुक्तम क्षीयते कर्म, तुम्हाला ते कर्म भोगावंच लागतं. मग ते तुम्ही, मी सांगतो, मग ते हसून भोगा की रडून भोगा, काय है ना. मग त्याच्यापेक्षा काय, हसून भोगलेलं बरं आहे की नाही सांगा, है ना. हसून भोगलेलं बरं आहे ना. याला काय म्हणतात, तितिक्षा, है ना. तुळावर जरी दिलं तरी तुम्ही काय म्हणत, कल्याण करो त्यांना. येशू ख्रिस्ताने सांगितलंय, ते काय करतायत त्यांना कळत नाही, असून द्या, त्यांना क्षमा कर देवा, असं सांगितलंय की नाही. पाऊस आलेला आहे आणि सांगतोय की माझं आता काम सुरू झालेलं आहे. आता एवढं एक खालचं पूर्ण करतो. वेळ किती झालेला आहे बघा, अजून आहे का 5-10 मिनिटं, 15 मिनिटं आहेत ना, मग करतो. ती खिडकी उघडी आहे ना, तुम्हाला त्रास देणार. समाधी षटकातील प्रत्येक साधनाच्या स्वरूपात किंचित फरक आहे, म्हणून या 6 ते समाधी षटक असं नाव दिलंय. या 6 ना काय दिलंय, शम आधी आहे ना म्हणून समाधी, आणि 6 आहेत म्हणून षटक असं म्हटलंय. असे एकच साधन मानतात. असे न मानले तर विवेक, वैराग्य, समाधी 6, मुमुक्षुत्व अशी 9 साधने होती. याला समाधी षटक एक साधन मानलंय. आणि पहिलं काय मानलंय, विवेक, दुसरं वैराग्य, तिसरं काय म्हटलंय, समाधी षटक. ही किती, 6, ती 2, 8,
आणि शेवटलं मुमुक्षुत्व 9 होतील, है ना. पण ह्याच्यामध्ये थोडा फरक आहे, म्हणून याला काय म्हटलंय, समाधी षटक असं म्हटलेलं आहे. असे न मानले तर विवेक, वैराग्य, समाधी 6 आणि मुमुक्षुत्व अशी 9 साधने होतील. परंतु समाधी षटक हे एकच साधन मानले म्हणजे 4च होतात व 4च साधने मानण्याचा श्रेष्ठांचा संप्रदाय आहे. श्रेष्ठ लोक आहेत, महानुभाव आहेत, ते लोक या 4 काय मानतात, या 6 काय मानतात, एकच साधन मानतात. बरोबर आहे. आता मुमुक्षुत्व लक्षण केलं की पूर्ण होईल. मुमुक्षु लक्षण ब्रह्मप्राप्ती आणि संसार रूपी बंधाची निवृत्ती यास मोक्ष म्हणतात. काय म्हणतात, मोक्ष कशाला म्हणतात, ब्रह्मप्राप्ती. आणि आत्यंतिक दुःखाची, परमानंदाची प्राप्ती आणि आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, हेच काय मोक्ष आहे ना. ब्रह्मप्राप्ती आणि संसार रूपी बंधाची निवृत्ती यास मोक्ष म्हणतात. या मोक्षाच्या तीव्र तीव्र चांगला म्हणतात ना, तशा तऱ्हेने तीव्र तीव्र इच्छेस मुमुक्षुता म्हणतात. ती ज्यास असेल तो मुमुक्षू. कोणी मेल्यानंतर सुद्धा आपणाला इच्छा होते ना, कसं बघा मेला भाऊ, काय असंच असतं, हो बघा असंच असतं, काय जीवाचं काय खरं नाही. वैराग्य होतं की नाही, हे ना, पण ते खरं नसतं ना. तीव्र इच्छा असली पाहिजे, त्याला मुमुक्षू म्हणतात. विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुता यातील प्रत्येक साधनात दुसऱ्या साधनाची अपेक्षा आहे, परंतु प्रत्येकाचे स्वरूप भिन्न भिन्न आहे, म्हणून त्या साधन चतुष्टय म्हटलेलं आहे. हे जे विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुता यातील प्रत्येक साधनात दुसऱ्या साधनाची जरुरी असते. विवेक असल्याशिवाय वैराग्य नाही होणार, वैराग्य असल्याशिवाय समाधी षटक नाही होणार, समाधी षटकाशिवाय मोक्ष माझा व्हावा अशी इच्छाच होणार नाही. परंतु प्रत्येकाचे स्वरूप भिन्न भिन्न आहे, म्हणून त्या साधन चतुष्टय असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं, 4 साधन. साधन चतुष्टय म्हणजे 4 साधन म्हटलेले आहेत. पहिल्या साधनाचं काम झालेलं आहे, है ना. आता विषयाचं वर्णन, प्रयोजनाचं वर्णन, संबंधाचं वर्णन हे पुढे येणार आहे. या गोष्टी झाल्यात, पुन्हा पारायणच आपण करतोय. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते